विषय राज्यशास्त्र इयत्ता 9वी भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील इयत्तेत नागरिकशास्त्रामध्ये परराष्ट्र धोरण म्हणजे काय व भारताचे परराष्ट्र धोरण याविषयी माहिती घेतली. आपण आता या पाठात भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल कशी आहे याविषयी माहिती घेणार आहोत. प्रथम आपण परराष्ट्र धोरणाचा अर्थ बघूया. परराष्ट्र धोरण म्हणजे काय? तर प्रत्येक देशाला आपल्या हिताचे काही निर्णय घ्यावे लागतात. राष्ट्रहित लक्षात घेऊन कोणत्या देशाशी मैत्री करावी, कोणत्या गटात सामील व्हायचे याचा निर्णय ते राष्ट्र घेत असते. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कोणती भूमिका घ्यायची याचा विचारपूर्वक निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येक सार्वभौम देशाला असतो आणि या वैचारिक भूमिकेलाच परराष्ट्रीय धोरण असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे भारताचे राष्ट्रीय हितसंबंध. आपल्या देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी राष्ट्र ज्या उपाययोजना करते त्याला राष्ट्रीय हितसंबंध असे म्हणतात. आर्थिक विकास साधून देशाचं सामर्थ्य वाढवणे याचाही राष्ट्रीय हितसंबंधामध्ये समावेश होतो. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे राष्ट्रीय हितसंबंध व परराष्ट्र धोरण म्हणजे काय? तर संरक्षण व आर्थिक विकास या राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना परराष्ट्रीय धोरणाद्वारे केली जाते. राष्ट्रीय हितसंबंध हे परराष्ट्रीय उद्दिष्ट आहे, तर ते साध्य करायचे साधन म्हणजे परराष्ट्र धोरणे आहेत. राष्ट्रीय हितसंबंधामध्ये बदल होतात, त्यामुळे परराष्ट्रीय धोरणसुद्धा बदलते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक. पुढील प्रमाणे आपल्याला पाहता येतील. यामध्ये घटक आणि त्याची काही माहिती आपल्याला या ठिकाणी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. पहिला घटक आहे देशाचे भौगोलिक स्थान. मग आपलं राष्ट्र जे आहे या राष्ट्राच्या शेजारील देश कोणकोणते आहेत, त्या देशांशी आपले संबंध कसे आहेत, आपल्या देशाचा समुद्रकिनारा, आपल्या देशामध्ये असलेली खनिज संपत्ती, आपल्या देशाची आर्थिक स्थिती, आपल्या देशाची लोकसंख्या, त्याचप्रमाणे आपल्या देशाचा आकार यावर त्या देशाचे परराष्ट्र धोरण निश्चित होत असते. दुसरं आहे राजकीय व्यवस्था. लोकशाही देशामध्ये परराष्ट्रीय धोरण ठरवण्यात संसदेचा मोठा वाटा असतो. कोणतंही धोरण ठरवायचं असेल तर संसदेमध्ये त्या धोरणावर चर्चा होते. विरोधी पक्ष धोरणावर नियंत्रण ठेवतात. हुकुमशाहीत एक व्यक्ती, पक्ष किंवा सत्तागट हे धोरण ठरवत असतो. पण संघराज्य व्यवस्थेमध्ये परराष्ट्र धोरण ठरवण्यामध्ये घटक राज्यांच्या हिताचा सुद्धा विचार करावा लागतो. तिसरा घटक म्हणजे अर्थव्यवस्था. आर्थिक विकास हे सर्वच राष्ट्रांचे महत्त्वाचे उद्दिष्ट असते. देशाची आयात निर्यात, जागतिक व्यापारात सहभाग यावर त्या देशाचे परराष्ट्रीय धोरण अवलंबून असते. अर्थव्यवस्था मजबूत असेल तरच परावलंबन कमी होते. परावलंबन म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची परिस्थिती. त्यानंतर चौथा मुद्दा आहे राजकीय नेतृत्व. राष्ट्रपती, प्रधानमंत्री, गृहमंत्री, परराष्ट्रमंत्री, अर्थमंत्री व संरक्षण मंत्री यांचा परराष्ट्र धोरण ठरवण्यात मोठा वाटा असतो. पंडित नेहरूंनी परराष्ट्र धोरणात अलिप्तवादाची भर घातली, तर अटल बिहारी वाजपेयी यांनी भारत आणि चीन संबंध सुधारण्यात मोठं योगदान दिलेलं आहे. पाचवा घटक आहे प्रशासकीय घटक. परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, परराष्ट्र सचिव, परदेशातील दूतावास, राजनैतिक अधिकारी इत्यादी घटकांचा परराष्ट्रीय धोरण ठरवण्यामध्ये सहभाग असतो. माहिती गोळा करणे, त्याचप्रमाणे त्या माहितींचं विश्लेषण करणे, त्यावर आधारित सल्ला देणे ही प्रशासकीय कामे हे अधिकारी करत असतात.
त्यानंतर आपण बघूया भारताचे परराष्ट्रीय धोरण. स्वातंत्र्य मिळाल्यावर भारताला परराष्ट्रीय धोरण ठरवण्याचा अधिकार मिळाला. भारताचे परराष्ट्रीय धोरण शांतता, मानवी हक्क, राष्ट्राची सुरक्षितता या शाश्वत मूल्यांवर आधारित आहे. भारताच्या परराष्ट्रीय धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे संविधानाच्या 51व्या कलमामध्ये या ठिकाणी दिलेली आहेत. त्यानंतर जे मार्गदर्शक धोरणं आहेत त्या धोरणातील काही तरतुदी आपण इथं बघूया. परराष्ट्र धोरणातील तरतुदी, त्यामध्ये पहिली तरतूद म्हणजे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता स्थापन करणे, राष्ट्रात न्याय व सन्माननीय संबंध प्रस्थापित करणे, आंतरराष्ट्रीय करार व कायदे यांचा आदर करणे, आणि चौथं आहे लवादाच्या साहाय्याने आंतरराष्ट्रीय वादाची शांततामय मार्गाने सोडवणूक करणे. आता भारताच्या परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट नेमके काय आहेत तेही बघणं इथं महत्त्वाचं आहे. पहिलं उद्दिष्ट आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता यांना प्राधान्य देणे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय समस्या व वाद शांततेच्या मार्गाने सोडवणे. तिसरं आहे अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे. चौथं आहे आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे. पाचवं आहे देशाच्या सीमारेषा सुरक्षित राहतील असे प्रयत्न करणे. सहावं आहे भारताच्या एकतेचे व एकात्मतेचे संरक्षण करणे. आणि सातवं आहे भारतीय दूतावासाद्वारे अन्य देशात वास्तव्य करीत असलेल्या भारतीय नागरिकांच्या हिताचे रक्षण करणे. आणि शेवटचं उद्दिष्ट म्हणजे आर्थिक हितासाठी अन्य देशांशी आर्थिक व व्यापारी संबंध प्रस्थापित करणे. त्यानंतर पुढचा मुद्दा बघूया आपण. भारताचा परराष्ट्र धोरणाविषयीचा पहिला टप्पा. हा टप्पा आहे 1947 ते 1990. कोणत्याही दबावाला बळी न पडता या ठिकाणी भारताने परराष्ट्र धोरण स्वीकारताना जागतिक घडामोडींचं आकलन केलेलं आहे. त्याचप्रमाणे भारत व चीन या देशांकडून होणारे संभाव्य धोके विचारात घेऊन आपलं परराष्ट्र धोरण कसं असावं या बाबतसुद्धा या ठिकाणी विचार केलेला आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पाया पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घातलेला होता आणि या धोरणाद्वारे त्यांनी वसाहतवादास विरोध करून जागतिक शांतता व सुरक्षितता निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला होता. पंडित नेहरू यांची भूमिका अतिशय स्पष्ट होती. त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पाया घातला हे आपण बघितलंच. आंतरराष्ट्रीय भूमिका घेऊन जागतिक शांतता आणि सुरक्षिततेला त्यांनी प्राधान्य दिलं. शीतयुद्धाच्या काळामध्ये अलिप्तवादाचा त्यांनी स्वीकार केला आणि सर्वच राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून भारताच्या विकासासाठी अन्य राष्ट्रांची मदत घेतली. त्यानंतर आपण बघूया सुरुवातीच्या काळातील भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे. तर भारताने कोणत्याही दबावापुढे न झुकता जागतिक घडामोडींचं आकलन करून या ठिकाणी आपलं परराष्ट्र धोरण जाहीर केलेलं होतं. त्याचप्रमाणे आपला शेजारी देश पाकिस्तान आणि चीन या देशांकडून आपल्याला भविष्यामध्ये काही धोके निर्माण होऊ शकतात का त्याचाही विचार करून परराष्ट्र धोरण ठरवलेलं आहे. शांततेचा आणि स्वावलंबनाचा आग्रह भारताने नेहमीच परराष्ट्र धोरणात केलेला आहे. त्याचप्रमाणे परराष्ट्र धोरण स्वीकारताना अलिप्ततावादी धोरणाचा पुरस्कार केलेला आहे. त्याचप्रमाणे सर्वच राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध, त्यामुळे दोन्ही महासत्ता गटाकडून सहकार्य मिळवण्याचा, दोन्ही महासत्ता म्हणजे अमेरिका आणि रशिया या दोन्ही महासत्तांकडून सहकार्य मिळवण्याचा परराष्ट्र धोरणात समावेश करण्यात आलेला आहे. आणि परराष्ट्र धोरण ठरवताना देशाची संरक्षण व्यवस्था बळकट करण्यावर त्यांनी भर दिलेला आहे. मग भारताने अलिप्तवाद धोरणाचा स्वीकार कसा केला
तेही आपण बघूया. भारताचा अलिप्तवादाचा स्वीकार. भारताने सुरुवातीच्या काळातच अलिप्तवादाचा स्वीकार करून आशियाई व आफ्रिकन राष्ट्रांशी सहकार्य करून विकास साधण्याचा प्रयत्न केला. शांतता व स्वातंत्र्य ही अलिप्तवादाची दोन मूलभूत तत्त्वे होती. शीतयुद्धाच्या काळात काही आफ्रो आशियाई देश दोन महासत्तांच्या लष्करी संघटनेचे सदस्य झाल्याने प्रादेशिक विकासाची प्रक्रिया थांबली. 1947मध्ये भारताने पोखरण येथे पहिली अणुचाचणी घेऊन आपली क्षमता सिद्ध केल्याने भारताचा एक प्रबळ सत्ता म्हणून दक्षिण आशियामध्ये उदय झाला. दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढीस लागावे म्हणून सार्क या संघटनेचा उदय झाला आणि भारताने चीन व अमेरिका यांच्याशी सुद्धा आपले संबंध जे आहे ते सुधारलेले आहे. आणि याच काळामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झालेले आहेत. यामध्ये 1947 व 48मध्ये पहिलं युद्ध झालं. 1965मध्ये काश्मीर प्रश्नावरून दुसरं युद्ध झालं. 1971मध्ये झालेल्या तिसऱ्या युद्धाने स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती झाली आणि 1999 साली कारगिलच्या भागात पाकिस्तानने घुसखोरी केल्याने चौथे युद्ध झाले. या चारही युद्धामध्ये भारताचा विजय झालेला आहे आणि पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागलेला आहे. त्यानंतर आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाचा दुसरा टप्पा बघूया, म्हणजेच 1991 नंतरचा. भारताची आर्थिक सुधारणा व्हावी, भरभराट व्हावी आणि देशाचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून त्या काळी पी व्ही नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये असलेले अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी एक परराष्ट्रीय धोरण डोळ्यासमोर ठेवून आपले जे काही आर्थिक उदारीकरण आहे तो या ठिकाणी योजना अंमलात आणलेली होती. 1991 नंतर भारताचं परराष्ट्र धोरण हे अतिशय गतिमान झालेलं होतं. त्यामध्ये राजकीय व लष्करी संबंध, त्याचबरोबर देशाचे अर्थकारण, व्यापार, शिक्षण, तंत्रज्ञान अशा गोष्टींचाही समावेश या परराष्ट्र संबंधात झाला. 1991 नंतर भारताने मुक्त आर्थिक व्यवस्थेचे धोरण स्वीकारले. त्यामुळे आर्थिक व्यवस्थेवरील सरकारचे नियंत्रण कमी झाले. शेजारील देशांशी भारताचा व्यापार वाढला. जागतिक व्यापारात भारताचा सहभाग वाढला आणि देशाच्या आर्थिक विकासाचा दर वाढवण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा बघूया, भारताचा आंतरराष्ट्रीय संघटनात सहभाग कसा होता. तर 1990 नंतर सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम अशा आग्नेय आशियाई राष्ट्रांशी भारताचे संबंध वाढले. त्याचनंतर जपान, इस्रायल, चीन, युरोपियन संघ यांच्याशी देवाणघेवाण भारताने वाढवली. त्याचबरोबर G20 आणि ब्रिक्स यासारख्या संघटनांचा सुद्धा भारत सदस्य झाला. G20 आणि ब्रिक्समध्ये जे काही देश आहेत ते म्हणजे भारत, रशिया, दक्षिण आफ्रिका, चीन आणि ब्राझील. तर अशी ही ब्रिक्स संघटनेतली काही राष्ट्र आहेत. तर या संघटनेचा भारत सदस्य झाला आणि त्यांच्याशी आपले परराष्ट्र धोरण जे आहे ते अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आणि अतिशय मुद्देसूद प्रमाणात या ठिकाणी ठरवण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे भारताचे आण्विक धोरण. भारताच्या परराष्ट्र धोरणातील ही एक अतिशय महत्त्वाची बाब आहे. स्वातंत्र्यानंतर लगेचच भारताने अणुऊर्जा कार्यक्रम हाती घेऊन अणुऊर्जा विभाग व अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. डॉक्टर होमी भाभा हे या आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. ऊर्जेची निर्मिती करणे व लष्करी क्षमता वाढवणे ही त्यामागची उद्दिष्टे होती. 1974मध्ये पोखरण येथे भारताने पहिली अणुचाचणी घेतली. त्यावेळेच्या पंतप्रधान होत्या श्रीमती इंदिरा गांधी आणि 1998मध्ये येथेच दुसरी अणुचाचणी घेऊन अण्वस्त्रे निर्माण केली. त्यावेळेचे पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी. त्याचप्रमाणे अण्वस्त्रे वाहून नेणारी क्षेपणास्त्रे तयार करून वायुदल व नौदल या ठिकाणी सक्षम बनवण्याचा
प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर जगामध्ये या ठिकाणी क्षेपणास्त्र किंवा अण्वस्त्र यांचे वाढते प्रस्थ पाहून जगाला पुढील भावी महायुद्धाची या ठिकाणी भीती वाटू लागली आणि म्हणून अनेक देशांनी या अण्वस्त्रबंदीवर या ठिकाणी अण्वस्त्रबंदी करार करावा अशा प्रकारची अट अनेक देशांपुढे मांडली आणि त्यानुसार 2 करार या ठिकाणी झाले. अण्वस्त्राचा प्रसार रोखण्यासाठी 2 जागतिक करार करण्यात आले. त्यामध्ये पहिला आहे NPT म्हणजे अण्वस्त्र प्रसारबंदी करार आणि दुसरा CTBT सर्वंकष अणुचाचणी बंदी करार. तर या करारांमध्ये भारताचं योगदान काय आहे? तर या करारातील अटी ज्या आहे त्या केवळ बड्या राष्ट्रांच्याच फायद्याच्या आहेत व विकसनशील देशावर जाचक निर्बंध लादणारे आहेत आणि म्हणून भारताने या करारावर अद्यापही सही केलेली नाही. भारत अण्वस्त्रधारी देश झाला तरी आपण सुरुवातीलाच सांगितलं होतं की आम्ही हे अणुचाचणी घेत आहोत ही देशाच्या विकासासाठी आहे, देशाच्या प्रगतीसाठी आहे आणि तेव्हाच भारताने जाहीर केलं होतं की आम्ही प्रथम कोणत्याही देशावर हल्ला करणार नाही किंवा प्रथम अण्वस्त्राचा वापर करणार नाही आणि म्हणून भारत अण्वस्त्रधारी देश झाला तरी निःशस्त्रीकरणाच्या प्रयत्नांना तो पाठिंबा देतो. जागतिक शांतता व सुरक्षितता निर्माण व्हावी ही एक जबाबदार देशाची म्हणजेच भारताची भूमिका आहे. धन्यवाद.